श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पक्षी आणि प्राणी यांच्याविषयी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी सांगितलेली माहिती. नमस्कार, मी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, आभाळ माया फाउंडेशन. आज आपण साधारण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे हे पक्षी, प्राणी आणि वातावरण याच्याबद्दलचं. मध्ये एक दिवशी मला एक पत्रकार आले आणि त्यांनी मला विचारायचा प्रयत्न केला की अहो, प्रचंड मोठी द्राक्षबाग एका मोठ्या वटवाघळांच्या कंपू आला आणि त्याने त्याचा फडशा पाडला म्हणून सगळं. तो खूप रागवला होता माणूस. तो म्हणत होता की असं कसं, मग ह्याला वाचवणार कसं, शेतकरी जगणार कसा. मी साधारण त्यांना साधा विचार सांगितला की ही जी काही आपल्या इथं वटवाघळं आहेत, ही वटवाघळं कुठल्या झाडावर तुम्हाला दिसतात? तर वडावर दिसतात, पिंपळावर दिसतात. का दिसतात माहिती आहे? तर त्याची जी छोटी छोटी फळं आहेत ना ती फळं खाऊन त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. लाल रंगाची फळं तुम्ही बघितली असेल, ती खाऊन त्याचा उदरनिर्वाह होत असतो. आता सगळ्या रस्त्याच्या कडेनं तर सगळी ही मोठी वडाची झाडं, पिंपळाची झाडं सगळी गेलेली आहेत, चिंचेची, बोरीची झाडं गेलेली आहेत. ह्या सगळ्या झाडांच्या नष्ट पावल्यामुळे आत्ता आपल्याला त्यांना राहण्यासारखं कोणतंच झाड नाहीये. ती सुद्धा एक दिवशी वैतागून निघाली अशी, आणि बारकी फळं कुठली दिसतात म्हणून त्याच्यावर झडप घातली आणि ती द्राक्ष निघाली. ती सगळी खाल्ली त्यांनी आणि आपण म्हणतो मग फडशा पाडला म्हणून. त्यांचा जो घरोबा होता तो घरोबा तुम्ही काढून घेतला, त्यांचा हॅबिटॅट तुम्ही तोडलं आणि त्या हॅबिटॅट तोडल्यामुळे त्यांनी दुसऱ्या ठिकाणी सहारा घ्यायचा प्रयत्न केला, म्हणून त्या पक्ष्यांचा त्याच्यावरती मोठा फडशा पाडण्यासारखा घाला घातला गेला. मित्र, काही गोष्टी मला अशा आत्ता जाणवायला लागलेल्या आहेत. आपण म्हणतो बिबट्या शहरात शिरला, असं नाही हो. खरं तर तुम्ही त्याच्या जागेत शिरलेला आहात. बिबट्या तुमच्या इथं आलेला नाहीये, तुम्ही बिबट्यांच्या जागांवर गेलेला आहेत आणि त्यामुळे तो तुमच्याकडे आलेला. मला असं दिसत असतं, साधारण असं स्वप्न पडतात मला की काही शहरं की शहरात एकही माणूस नाही आणि त्या बंगल्यांमध्ये सगळे बिबटे राहत आहेत म्हणून. काही शहरांमध्ये सिंह राहत आहेत फक्त. काही शहरांमध्ये प्लिंथ पाडली आणि तिथं हत्ती राहत आहेत. काही शहरांमध्ये सगळी अस्वलं येऊन राहत आहेत. काही शहरांमध्ये हरणं सगळी राहत आहेत आणि हे हरणांचं गाव, वाघाचं गाव अशी म्हणतात. माणसं सगळी लुप्त झालेली आहेत. असं कधीतरी घडणार आहे असं माझं म्हणणं आहे. याचं कारण ह्यांचे जे सगळ्यांचे अधिवास आहेत, हे अधिवास आपण संपवलेले आहेत आणि ह्या अधिवासांच्या इथं आपण अतिक्रमण केलेलं आहे आणि तुम्ही जाऊन तिथं बसतात. तुम्ही तिथं बसल्यामुळे त्यांचं घरटं नाहीसं झालंय आणि त्यामुळे ही सगळी पक्षी असू देत आणि प्राणी असू देत, हे सगळे त्यांचे पाणवठे असू देत, अधिवास असू देत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नष्ट करत चाललेल्या आहेत. आणि या नष्ट केलेल्या गोष्टीमुळे तुम्हाला वाटतंय की ते तुमच्यावर अतिक्रमण करतायत, पण तसं नसून तुम्ही त्यांच्या अधिवासावर हक्क गाजवलाय म्हणून ते तुमच्या इथं येत आहेत आणि तुम्हाला वाटतंय की ते त्रास देत आहेत. ते त्रास देत नाहीत, स्वतः जगायचा प्रयत्न करतायत. तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका, ते तुमच्याकडे येणार नाहीयेत. श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी पक्षी आणि प्राणी यांच्याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. ही हीरक महोत्सवी आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.